जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये 35वा विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न। देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये 35वा विविध गुणदर्शन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध गुणदर्शन उद्घाटन पोलीस अंमलदार सौ स्वाती जाधव व त्यांच्या टीमच्या हस्ते करण्यात आले। त्यांचे स्वागत संस्था सदस्या अरुंधती खंजिरे वहिनी यांनी केले। हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार्षिक पारितोषिक वितरणच्या समारंभाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते चित्रकला व रांगोळीच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी रांगोळी व चित्रकला काढलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। ज्युनियर कॉलेजच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डी.ए. तराळसर यांनी केले। पाहुण्यांचा स्वागत व सत्कार श्री एस.एम. शिंदे सर यांनी केले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ व्ही.एस. काळे मॅडम यांनी करून दिला। प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बी.ए. कोळी सर यांनी प्रशालेत वर्षभरात विविध विभागातील राबवलेले विविध उपक्रम व विविध क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची प्रगती याद्वारे शाळेचा वटवृक्ष कसा निर्माण झाला आहे, त्याचबरोबर या वर्षीचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून अंबी सर यांची घोषणा करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य चेअरमन महाराणी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे मान्य श्री रामचंद्र शामराव चोपडे हे होते। त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार प्रत्येक जन्माला आलेला मनुष्य महान आहे। निसर्ग ईश्वर यांच्याकडून मन व शरीराची देणगी व्यक्तीला मिळालेली आहे। ही संपत्ती विकसित करण्यासाठी शिक्षण संस्था व शिक्षण महत्त्वाचे आहे। श्रवण वाचन चिंतन यामुळे मनाची जडणघडण होते। त्या दृष्टीने प्रयत्न करा। आई वडिलांना आनंदी पाहायचे असेल तर, जीवन यशस्वी बनवायचे असेल तर ध्येय निश्चित करा व ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करा। कर्तृत्व जिद्द असेल तर यश खेचून आणता येते असे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे चेअरमन श्री अरुणरावजी खंजिरे यांनी ऊर्जा जिद्द मनामध्ये बाळगून ध्येय प्राप्तीपर्यंत कष्ट करा। जीवनामध्ये अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करा असे मनोगत व्यक्त केले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विविध विभागात यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचे प्रमाणपत्र व मेडल देऊन अभिनंदन करण्यात आले। कार्यक्रमाचे आभार ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक श्री एम के परीट सर यांनी मांडले। सूत्रसंचालन सौ एस.ए. बिरनाळे मॅडम व व्ही.पी. मोरे मॅडम यांनी केले। कार्यक्रमाला संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री बी.एस. मुरदुंडे, खजिनदार वर्षाताई खंजिरे, माजी मुख्याध्यापक श्री एस.ए. पाटील सर, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि त्या ठिकाणी अगदी पोद्दार इंग्लिश मिडियमलाही त्यांनी फाईट दिलेली आहे। अशा प्रकारची संस्था आणि शाखेमध्ये काम करणारे आजचे प्रमुख पाहुणे आहेत। होत आहे 35व्या वार्षिक पारितोषिक व गुणी विद्यार्थी गौरव समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावरील सर्व मान्यवर स्टाफ या सर्वांचंच मी हार्दिक स्वागत करतो आणि हा अहवाल थोडक्यात आपल्या समोर ठेवतो। स्वर्गीय सरोजिनी खंजिरे वहिनी व त्यांच्या सहकार्यांच्या अथक प्रयत्नाने 1989 मध्ये देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेची स्थापना करून दी न्यू हायस्कूल ची सुरुवात 30 विद्यार्थ्यांवर करण्यात आली आणि त्यानंतर 1996 ला ज्युनियर कॉलेज हायस्कूलला जोडण्यात आलं। अशा प्रकारे हळूहळू ही विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि संस्था सुद्धा श्रम एवं जयते या ब्रीद वाक्याला अनुसरून कार्यरत राहिली। येतोय आणि आपल्या मुलांना खरं म्हणजे ज्याच्यासाठी देशभक्त बाबासाहेब खंजिरे हे विद्यालय स्थापन केलं 81 साली, की इथं असणाऱ्या गिरणी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावं, वंचिताच्या मुलांना शिक्षण मिळावं, रात्रपाळीत असणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावं आणि
त्याच्यासाठी हे विद्यालयाची नाईट कॉलेजच्या रूपानं स्थापना झाली आणि आज या विद्यालयाचा परिसर एवढा चांगला आणि इतका सुशोभित केलेला दिसतो. खरं म्हणजे हा परिसर बघितल्यानंतर मनापासून आनंद वाटतो की काही चांगल्या गोष्टीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे. मगाशी मी बघत होतो आतून येताना रांगोळी स्पर्धा, त्यांच्या लेखन स्पर्धा झालेल्या आहेत. तो मगाशी बोर्ड बघितला. हे सगळं बघत असताना जी एखाद्या गोष्टीमध्ये विकलांग मुलं आहेत, ज्याच्यामध्ये एखाद्या अवयवाचं त्याला साथ मिळाली नाही, निसर्गाने दिली नाही, त्यांना सुद्धा किती उत्तम ड्रॉइंग काढलेलं आहे, त्याची सुद्धा कला किती चांगली आहे, हे बघितल्यानंतर खरोखर आनंद झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्ही सगळे बसलेले आहेत, 400-500च्या संख्येमध्ये आहात. तुमचे पालक, आई वडील, आजी हेही या कार्यक्रमाला आलेत. तुम्ही पारितोषिक स्वीकारणार आहात. त्यामुळं विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की आपल्या जवळ सुद्धा असे काही चांगले गुण आहेत. परमेश्वरानं आपल्याला, निसर्गानं, परमेश्वरानं, कारण परमेश्वर म्हणजे काय मी तुम्हाला सांगणार आहे, पण निसर्गानं आपल्याला निर्माण केलं, त्या चांगल्या गुणासह निर्माण केलंय. आज इथं बसलेल्या सगळ्या 400-500 विद्यार्थ्यांचं जर मन बघितलं, त्यांचं शरीर बघितलं, तर इतकं सुंदर, निर्मळ आणि शुद्ध आहे. हे सुंदर, निर्मळ, शुद्ध शरीर जर असं जीवनभर राहिलं, तुम्हाला सांगतो, तर त्याच्या इतका आनंद नाही कुठल्या आयुष्यामध्ये. सांगितल्याप्रमाणे मी निश्चितपणानं काहीतरी ध्येय करणार आहे. मनाशी कुंभात बडा, मला काहीतरी व्हायचं आहे जीवनात, खेळाडू व्हायचं आहे, चांगल्या पद्धतीनं इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे किंवा शास्त्रज्ञ व्हायचं आहे. काही तुम्ही काही ठरवू शकता आणि त्या पद्धतीनं प्रयत्न केला तर तुम्ही निश्चितपणानं यश मिळवू शकाल. एवढा की आम्ही भारावून गेलो, त्याबद्दल मी आमच्या प्रशालेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तसं कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.